आला हिरो आला उगाच बळच. हे पोरग काय नाही जेवला का. हा मी भाऊला पण म्हणलं मला ह्याचा राग आला बरं का आता. अरे आयुष्यात पण एकतर्फी प्रेम झालेलं आहे चालू. नमस्कार, मी आहे तुमची आरजे शो शोनाली. स्टार्स कट्ट्यावरती आज आपल्यासोबत आहे सजना या सिनेमातील कलाकार. सजना या सिनेमातनं हे 3 कमाल कलाकार जे माझ्यासमोर बसले ते त्यांच्या अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे. त्यांचा अभिनय क्षेत्राचा प्रवास हा सुरू होणार आहे सजना या चित्रपटामुळे. मूळचे ते सोलापूरचे आहेत आणि त्यांच्याबद्दल सिनेमाबद्दल कारण की जवळपास 5 वर्ष लागलेत या सिनेमाला बनण्यासाठी. त्यामुळे 5 वर्षांपैकी 2 वर्ष हे सगळे कलाकार त्यांचं पात्र हे जगत होते. तर जाणून घेऊयात आपण त्याबद्दल. आपल्यासोबत आहे चित्रपटातील कलाकार ज्याला आपण बघणार आहोत सजनाच्या भूमिकेमध्ये आकाश सर्वगोड. वंदी आपल्यासोबत आहे, तृप्ती मोरे आणि दिन्या म्हणजे संभाजी पवार आपल्यासोबत आहे. तिघांचे अगदी मनापासून स्वागत. भारी वाटतंय ना. 5 वर्ष ज्या सिनेमासाठी आपण काम करतोय तो अखेर आता प्रदर्शित होतो आहे. कसं वाटतंय? मस्त एकदम एक नंबर ना. हो. पण मला सांगा की 5 वर्षापूर्वी जेव्हा तुमचं कास्टिंग झालं आणि तुम्ही ह्या सिनेमासाठी तुम्हाला विचारलं गेलं असेल तेव्हा तुम्ही काय चालू होतं तुमच्या आयुष्यात, काय करत होता जेव्हा तुम्हाला ह्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी कॉल आला? आकाश? माझं काय असं काम करत होतो मिस्त्रीच्या हाताखाली ट्रॅक्टरवर. आणि ह्या ऑडिशनच्या अगोदर एक 2-3 वर्ष मी भाऊंपाशी कामाला आलतो. भाऊ म्हणजे शशिकांत धोत्रे आपले चित्रकार, त्यांना आम्ही सगळे भाऊ म्हणतोय. त्यांचं स्टुडिओ आहेत गावात 2. तर मी तिथं पण कामच करत होतो. स्टुडिओची देखरेख, झाडणं पुसणं, भाऊंचं काय जेवण हे ते करणं, असं सगळी कामं. आणि मला ती म्हणजे माझी जरा वेगळी कास्टिंगची स्टोरी वेगळी आहे माझी सिलेक्शनची, की मी भाऊंसोबतच फिरायचो. जेव्हा ऑडिशन चालू होते तेव्हा सगळ्यांचं ऑडिशन झालं तेव्हा पण मी सोबतच होतो. मला माहिती नव्हतं की मला पण फिल्ममध्ये घेतलंय किंवा असा रोल दिलाय, ती पण लीडचा, असं काय माहिती नव्हतं. तेव्हा वर्कशॉप चालू होऊन 15 दिवस झाले. तेव्हा वर्कशॉपमध्ये मी येऊन झालतो तेव्हा भाऊनी मला सांगितलं होतं की आवडेल का तुला काम करायला? म्हणलं आवडेल की भाऊ. तर काय छोटासा जेवढा काय रोल मिळेल तेवढा चांगला कर. म्हणलं चालतंय. जेव्हा काय सांगितलं की तू सजना करतोय असं सगळ्यांना आमचे कॅरेक्टर सांगितले तेव्हा मला सांगितलं की तू सजना करतोय. शॉक एकदम, काय रिॲक्ट होऊ कळलं नाही. असं ती लयच वेगळी फिलिंग होती माझ्यासाठी ती. क्या बात आहे, खूप मस्त. आणि यामुळे इंडस्ट्रीला एक देखणा कलाकार मिळालेला आहे असं मी नक्कीच म्हणतोय, जो त्याची हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, डोळे घारे आहेत. हा, थोडं टायगर श्रॉफ सारखंच वाटतं. हा, आणि क्लोज जर बघितलं ना डोळ्यामध्ये सेम त्याच्या बुबुळांचा आकार ना सूर्यफुलासारखा आहे. म्हणजे मी शूटच्या वेळेस बऱ्याच वेळा असं इंटरॅक्शन होतं ना तर ते नीट बघितलं ना समजतं ते. आकाशात डोळ्यात डोळे घालून ग्रेट. हे तू छान सांगितलं. हो, कधी आता झाला ना आपला इंटरव्ह्यू, बघा तुम्ही. नक्की बघणार आहे. आकाश, तू परमिशन देशील का तुझ्या डोळ्यात बघण्याची? तृप्ती, तुझ्याकडे ऐकायला आवडेल, जेव्हा ह्या सिनेमाचं कास्टिंग तुझं झालं तेव्हा तू आयुष्यात काय करत होतीस, काय सुरू होतं? माझं शिक्षण चालू होतं. कितवीत होतीस? मी 11वी मध्ये होते. जेव्हा ऑडिशन दिलं तेव्हा मी 11वी मध्ये होते. आणि तेव्हा लाईफमध्ये असतं ना आपलं की 10वी आले बाबा आणि आपल्याला आता करिअरचं काहीतरी विचार करावा लागेल, एक काहीतरी ठरवावं लागेल. कारण 10वीच्या आधी आपलं चालू असतं मला हे पण व्हायचंय, ते पण व्हायचंय, हे पण व्हायचंय. पण 10वीमध्ये एक कन्फर्म असतं ना, तर माझं असं होतं की मला आर्मीमध्ये काहीतरी करायचंय. मला नॉलेज नव्हतं तेव्हा की कुठून कसं जायचं असतं हे ते, कारण नवीन नवीन मुली तेव्हा आर्मीमध्ये जात होत्या ना. तर माझं असं होतं की नाही मला करायचं. आणि मी CDSची एक्झाम देणार होती, म्हणजे आर्मी ऑफिसरची ती एक्झाम असते, त्याच्यासाठी माझी तयारी चालू होती. पण 11वी मध्ये मी ऑडिशन दिलं आणि म्हणजे डान्सची आवड होती, ॲक्टिंग नव्हती केली कधी, डान्सची आवड होती. तर मला अशी माहिती मिळाली की असं असं ऑडिशन आहे आपल्या मूळमध्ये. तर मग मी ऑडिशन दिलं आणि मग तिथून मग चित्रपटाचा प्रवास माझा चालू झाला. असं होतं माझं. किती छान. गाव कुठलं म्हणाले तू? वडवळ. वडवळ भाऊंचे जे गाव आहे ना त्याच्या जवळच आहे माझं, 4-5 किलोमीटर. क्या बात आहे. आणि अर्थातच संभाजी, तुझ्याकडे ऐकायला आवडेल मला, दिन्याचं कॅरेक्टर होण्याच्या आधी म्हणजे सिलेक्शन होण्याच्या आधी तुझं काय चालू होतं आयुष्यात? मी कॉलेज करत होतो आणि कॉलेज करत करत जॉब करत होतो CAच्या ऑफिसमध्ये. आणि मग ते चालू असताना भाऊंचा फोन आला. म्हणजे एक दिवस मी भाऊंना भेटायला गेलो होतो, भाऊंना भेटायला गेलो होतो आणि भाऊ म्हणले ऑडिशन देतो, म्हणलं देतो. आणि देऊन त्यांनी भांडणात सीन दिला आणि आम्हाला तेवढीच गोष्ट जरा चांगली येते की
म्हणजे 100% देत होतो आम्ही भांडणाचं. भांडण म्हणलं की आम्ही 100% देतो. आणि ते भाऊ पण म्हणायचे की तुम्ही भांडणं म्हणलं की लय जीव ओतून देताय तुम्ही ते करताय. आणि त्यात सिलेक्शन झालं आणि मग मी ते जॉब सोडला आणि मग इकडे जॉईन झालो. क्या बात आहे. तुम्ही ह्या सिनेमासाठी काही दिवस नाही दिले तर काही वर्ष दिले आहेत, बरोबर? किती डिफिकल्ट होतं ते, कारण की कुणी काही विचारलं तर काय चालू आहे, सिनेमा करतोय, काय चालू आहे, शूटिंग चालू आहे. कधीतरी लोकांनी संशय घेतला असेल की अरे येतोय का तुझा चित्रपट, की फक्त तू हे म्हणतोय म्हणून? हा, भरपूर वेळा. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर सगळेच आपापलं काहीतरी सोडून आले होते. आणि म्हणजे ठीक आहे, पेशन्स पण किती, म्हणजे 4-5 वर्ष झाले, पण ते जे आम्हाला एक्सपेक्ट फक्त ऐकत होतो आम्ही की नाही मोठा होईल, खूप छान चित्रपट आहे आणि खूप लेवलला जाणार, फक्त ऐकत होतो. पण आमचं असं एका पॉइंटला झालं होतं की अरे कधी तर भरपूर त्यावेळेस पण त्रास झाला. कारण माझ्या बाबतीचं तर एक सांगते मी की जेव्हा मी घरी यायचे ना, तेव्हा घरी कोण आले ना पाहुणे वगैरे, तर मी म्हणजे समोर जायला पण हे करायचे की नाही, ते मला माहित होते कारण ते तेच विचारणार आणि मी तेच उत्तर देणार की नाही येईल. तर असं सगळं व्हायचं. तर तो पण एक वेगळी गोष्ट झालेली आहे. पण ठीक आहे, जे आपण म्हणतो ना कष्टाचं फळ भेटतंच. ठीक आहे, थोडा वेळ लागेल पण भेटतं आणि ते आत्ता भेटणार आहे आम्हाला. आणि जसं आम्हाला भेटलंय तसं केलंय आम्ही. ते आता प्रेक्षक ठरवतील कसं झालंय आणि काय. किती मस्त. मग तोपर्यंत तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंस तू, कारण 5 वर्ष झालं असेल सहसा. थर्ड इयर, आता मी 3rd इयरची एक्झाम दिली BA मधून. ओके, नाईस. तुम्ही दोघं काय सांगाल? खरं तर लांबच्या पेक्षा आपले जवळचेच जास्त हे करते. आणि त्यातल्या त्यात मित्र ते असले की ते वाट लावून म्हणजे ते काळजी पोटी म्हणत असते, पण ते एका पॉइंट नंतर परत असं इरिटेट व्हायला लागतं की अरे पुरे आता नका विचारू. आला हिरो आला उगाच बळच. म्हणजे काय नसतं, कधी येणार आहे तुझं पिक्चरला, का वाट बघायला लागले, राहू दे करू नको बस इकडे. आता येतोय तर मी चला म्हणा फर्स्ट डे फर्स्ट शो. आता हाय की ते आता तीच सगळ्यात जास्त खुश आहेत. ते पण आहे. किती छान, ते भारी आहे. म्हणजे करते ते ज्यावेळेस वाट लावायची त्यावेळेस वाट लावणार. आणि ज्यावेळेस मदत करायची त्या टायमिंगला सगळे सोडून पाक जीव. म्हणजे आता सगळं गाणी ट्रेलर वगैरे बघतायत, तर पहिल्यांदा जेव्हा बघितलं त्यांनी तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. तर एवढं आहे आता. किती मस्त. आकाश, मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे की सजनाचं कॅरेक्टर तू करतोय, या सजनावरच्या भोवताली सगळं काही घडतंय, राईट? तर सजनाचं कॅरेक्टर समजून घेताना काय तुझी थॉट प्रोसेस होती, काय विचार तू केला होता? कारण की तुझ्यासाठी ह्या सिनेमामध्ये येणं हे काही ठरवून नव्हतं की बाबा मला कलाकार व्हायचं आणि मी आता आलोय. तर तुला ते विचारलं गेलं, आपण म्हणूयात की तू अपघाताने इकडे आलाय असं म्हटलं तरी चालेल. तर त्यामुळे सजनाकडे तू कशा दृष्टीने बघत होता? सजना म्हणजे जे काय कॅरेक्टर आहे का सजना आणि मी आकाश, असं माझं त्याचं असं काय जास्त म्हणजे परिस्थिती वाईज आम्ही सेम आहे दोघांचं. बऱ्याच गोष्टी जे माझ्यासोबत घडलेल्या आहेत त्या जे लहानपणी किंवा परिस्थितीच्या मानानं अशा काय ते मला परत अनुभवायला मिळाले सजनामुळं. म्हणजे ते असं कॅरेक्टर मला लगेच आपलं वाटलं, कारण की ती माझ्या सजनाचं कसं आहे माहिती आहे का, परिस्थिती म्हणजे त्याचा जे संघर्ष आहे का परिस्थितीसाठी ती त्याचा आणि आकाशचा मला असं कुठंतरी जवळपास जरा म्हणजे कुठंतरी मला आयला माझं वाटलं, ते लय लवकर वाटलं परिस्थितीमुळं असं. आणि बऱ्याच गोष्टी आहेत आता फिल्ममध्ये, तुम्ही ट्रेलरमध्ये आता सीन बघितला असेल मंदिरातनं हाकलून लावायचं. आता हे लोकांना खरंच वाटेल का नाही माहिती नाही, पण ती गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे. मला खूप वाईट वाटलं तो सीन पाहिल्यानंतर, मला ना असं टचकन डोळ्यात पाणी आलं होतं. ती गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे ती गोष्ट. आणि ती खरंच की, आणि मी वर्कशॉप चालू होतं तेव्हापासून मी घोकत होतो की हे सीन मला करायचं आहे, एवढं भारी करायचं आहे ना. आणि त्या सीनचं असं आहे की 11-12 रिटेक झाले ते त्याचं टेक्निकल इश्यूसाठी. असं कधी काय 11-12 वेळा सेम डोळ्यात पाणी येत होतं माझ्या. तेवढं ती माझ्या एवढी मनातली गोष्ट आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ती मला करायला भेटल्या, त्यामुळं ते सजना कॅरेक्टर आहे का. हां, दुसरी गोष्ट अशी की ती रोमॅन्टिक गोष्टी ती जरा मी त्यात विकाय जरा त्याचा पण किस्सा सांगतो की असं म्हणजे माझं असं जास्त मी गावातला राहिलेला आहे जास्त हे, त्यामुळं पोरींसोबत कधी बोलणं नव्हतं माझं जास्त. आणि जेव्हा हे वर्कशॉप चालू झालं सोबत आम्ही राहायला लागलो की
मला ती लयच हिला 3-4 महिने गेले ह्याच्यासोबत बोलायला मला बॉन्डिंग व्हायला. भाऊ सारखं सांगायचे, लय प्रयत्न केले ह्याने. हिचं 12वीचं पेपर चालू होतं तेव्हा भाऊंचा फोन आकाशलाच तिला सोडायला आणि आणायला पाठवायचं. मुदाम 2 व्हीलर द्यायची आमच्याकडे. मला 4 व्हीलर पण जमते चांगली, भाऊंला पण माहिती आहे, पण 2 व्हीलरवर जा म्हणायचं. त्यांना कसं वाटायचं की ही जाताना बोलतेली गाडीवर काहीतरी ह्यांचं बॉन्डिंग होईल. त्यांना माहिती नव्हतं. मी जागेवरनं फक्त तिला बसली का आणि तिथे गेल्यावर ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक तेवढंच काय तर, नाहीतर अजिबात मध्ये काय बोलत नव्हता. मग असं करत करत भाऊ एक दिवशी लय सिरियसली म्हणलं मला, आकाश अवघड आहे बरं का म्हणलं, तुमचं दोघांचं जास्त वेळ दिसणार होतं मी, तुमचं जर बॉन्डिंग नसेल ना तर अवघड आहे. अवघड आहे म्हणल्यावर मी घाबरलो. म्हणलं आता पिक्चरमधनं काढून टाकते. भाऊला म्हणलं मी प्रयत्न करतो म्हणलं, भाऊ होता येईल तेवढा. मग असं हळूहळू बॉन्डिंग होत गेलं. खूप गोडेच रे तू. तृप्ती, तुझ्याकडनं ऐकायचं मला. एकीकडे तू 12वीचा पेपर देतीये, एकीकडे तुझा सहकलाकार हा तुझ्यासोबत येतोय, तिकडे एक वेगळा पेपर चालू आहे आणि दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचंय चांगल्या मार्कांनी. त्यामुळे ती परीक्षा कशी तू पास केलीस? ती परीक्षा पास करताना म्हणजे 12वीचा पेपर ते सोपा विषय होता, पण ह्याचा जो काय विषय होता तो अवघड होता भरपूर. कारण मी प्रयत्न करायचे म्हणजे मी बोलायचे स्वतःहून, बाबा नवीन आपण बोलायला लागल्यानंतर जास्तीत जास्त काय विचारतो, जेवण केलं का, मग आता काय म्हणजे आता काय करणार, मग चल मग वर्कशॉप करू, चल एखादा सीन करू, असं इथून स्टार्ट होतं ना. हे पोरग काय नाही, जेवला का, हा तुझं झालं, हा नाही, एवढंच उत्तर देणार ते, त्याच्या पुढं काय बोलणारच नाही. मग मला एका पॉइंट नंतर असं राग यायला लागला. मी भाऊला पण म्हणलं मला ह्याचा राग यायला बरं का आता. पण आमच्या दोघांचं बॉन्डिंग कधीपासून झालं ते सांगते. भाऊने एक सिच्युएशन दिली आणि सांगितलं की असं असं करा, मग त्याच्यात तुमच्या डायलॉग तुम्ही ऍड करा. मग आम्ही 5-10 मिनिटं दोघं थांबलो. म्हणलं आकाश बाकीचं सोड म्हणलं, मागचं सगळं आता आपल्याला करायचंय म्हणलं, बिंदास्त करू म्हणलं एकदम ह्याच्याने. आणि तो जवळजवळ मला असं वाटतंय 15-16 मिनिटं 18 मिनिटं तो सीन चालू झाला. म्हणजे पूर्ण 18 मिनिटांचा झाला. आणि तो सीन संपल्यानंतर भाऊंनी जी काय आम्हाला मिठी मारली, म्हणजे भाऊ भाऊंना जे अपेक्षित होतं ना ते त्या एका सीन नंतर झालं. आणि मग तिथनं मग परत चालू झाला. तो सीन कुठला होता? तो सिनेमामध्ये आहे? सिनेमामध्ये म्हणजे तेव्हा स्क्रिप्ट वगैरे काही आम्हाला वाचून दाखवली नव्हती. आम्हाला आमचं कॅरेक्टर पण माहित नव्हतं. सिच्युएशन टास्क दिला होता की असं की तुम्ही दोघं म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात आणि तुम्हाला आता तुमची ही शेवटची भेट आहे असं समजा, आणि नंतर तुम्ही भेटणार नाहीत, तर असं समथिंग असं दिली होती सिच्युएशन. तर त्याच्यावर तुम्हाला जे पाहिजे ते बोला. तर मग त्याच्यावरती केलं होतं आम्ही. आणि पहिल्यांदा ह्याला मिठी मारली होती. आणि मिठी मारल्यानंतर माझं कान याच्या हृदयापाशी यायचं ना, तर असं धड धड धड. अरे बाबा हळू जरा दमानी घे, एवढं काय. त्याला ऍक्च्युअली खूप ऑकवर्ड होत असेल की आई शपथ हे पहिल्यांदाच घडतंय काहीतरी. असं वर्कशॉप मध्ये असं तिच्या आता खांद्यावर हात टाक म्हणलं तर खांद्यावर हात टाकणार बोट अशीच असं धरत असं पकडत पण नव्हतं ते. असंच मला तर कधी कधी असं टाकलंय ना तो हात खांद्यावर, असं व्हायचं. त्या गोष्टीची मजा पण लय जणांनी घेतली. ओके, संभाजी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, जेव्हा तू दिन्या हे कॅरेक्टर करत होतास, कारण की आम्ही बघतोय की सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिन्या येतो एकदम असा रुबाबामध्ये, राईट? तर त्याला तिथपर्यंत जाण्याच्या आधी तुझं काय घडलं होतं, काय चालू होतं, तू तुझ्या कॅरेक्टरला कसं एक्सप्लोर केलं? खरं तर माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच येत होतं. आणि माझी एक इच्छा होती पहिल्यांदा की कॉलेजमध्ये असताना की आपलं बी एक प्रेम असावं, एखादी पोरगी असं प्रेम, म्हणजे ती इच्छा होती माझी, प्रेम करावं कोणाला. तर मग ती इच्छा मी हे तर पूर्ण केली मध्ये. पण ते एकतर्फी होते. पण ते मला आता तेच भारी वाटायला लागलं की एकतर्फी जेवढी प्रेमाची ताकद आहे ना ते कुठं नाही दुनियात, त्याच्यापेक्षा जास्त मला असं वाटतंय. आणि ज्यावेळेस मी इकडे आलो ना त्यावेळेस मला सिच्युएशन सांगितली होती की बाबा तुझं कॅरेक्टर असं आहे, दिने येतो, तू एकतर्फी प्रेम करतोय आणि तू पूर्ण तीच फक्त तुझं तेवढंच ध्येय आहे तुझं की हिच्याबरोबर लग्न करायचं असेल किंवा काय असेल, ह्याचं प्रेम मिळवायचं असेल. आणि मग ते चालू होतं. मग काय गोष्टी मी विचार करत बसायचो ना बाबा. हळूहळू ते घुसायला लागलो. आणि मग कधी कधी चुकलं की भाऊ पण सांगत होते. मग ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मग ते मी लगेच हे व्हायचो आणि आतमध्ये एकदम घुसायचो. आणि असं करत करत मी एवढं डीप झालो की मला कळलंच नाही कधी मी एवढं प्रेमात खोल गेलोय.
आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याचा प्रभाव अजून आहे बरं का. म्हणजे मी एक मनातली गोष्ट लिहिली होती, म्हणजे 4 ओळी लिहिल्या होत्या. मी वाचून जाऊ का? हो हो प्लीज. कभी अपने यार की बारात देखिए रूह भी तड़प तड़प कर मर जाती. कभी अपने यार की बारात देखिए रूह भी तड़प तड़प कर मर जाती. ये देखकर भी अनजान बनकर रह गई. ये देखकर भी अनजान बनकर रह गई. साली याद आती फिर मौत आती. थक गया हूँ मैं मरते मरते. थक गया हूँ मैं मरते मरते. फिर भी याद उसे ही करता हूँ मरने के लिए. हे डीप आहे म्हणजे खूपच. आणि मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात पण एकतर्फी प्रेम झालेलं आहे याचा अर्थ. मी सिरियसली मी एवढं जगलोय ना त्यात. मला असं वाटत होतं की एकटाच बस, मला तुझी गरज बी नाही तुझ्यावर प्रेम करण्यासाठी. पण तुला माहिती असं नाही विचार करत आज आपण बघतो की एकतर्फी प्रेमातनच अनेक वाईट घटना घडतात, राईट. तर प्रेमाचा खरा अर्थ जेव्हा समजून घेतला जाईल तेव्हा अशा घटना होणार नाही. पण जिच्यावरती माझं प्रेम आहे किंवा जी मला आवडते ती मला मिळायलाच पाहिजे. ती जर मला मिळाली नाही तर ती कोणालाच मिळाली नाही पाहिजे. हा विचार जेव्हा लोक करतात, मला एक वाटतंय की आपण प्रेम करतो ना, त्या प्रेमाच्या अपेक्षा कोणीच करू नये की तिच्याकडं आपल्याला भेटावं. पण असा विचार केला तर हे शिकलो मी त्या कॅरेक्टर मधून. 27 जून नंतर जरा शिकतील लोक एकतर्फी प्रेम पण कसं करावं. म्हणजे प्रेमाच्या ज्या काही सगळ्या व्याख्या आहेत ना, 27 जूनला जेव्हा लोक चित्रपट बघतील ना तेव्हा प्रेमाच्या सगळ्या व्याख्या. आणि खरं प्रेम, जे आता तुम्ही म्हणलात की आता ज्या घटना घडतात, माझ्या दृष्टीतनं ते प्रेम नाहीये. म्हणजे तुम्ही त्याला जस्टिफाय करण्यासाठी म्हणाल की नाही असं आणि हे, पण मला असं वाटतं मग ते प्रेमच नाही. तुमच्या प्रिय व्यक्तीला त्रास होईल असं तुम्ही जर वागत असाल तर ते प्रेम कसं असू शकतं. व्हेरी ट्रू. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की 27 जून जेव्हा तुम्ही 27 जूनला जेव्हा चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट बघसाल तेव्हा एकतर्फी प्रेम पण कसं करावं याचं उदाहरण दिनाच्या रूपातनं तुम्हाला भेटेल. वंदीच्या रूपातनं जीवापाड एखाद्यावर प्रेम करणं काय असतं, ना की त्याचं जात वगैरे बघून एक माणूस म्हणून जीवापाड प्रेम करणे एखाद्यावर कसं असतं ते शिकायला मिळेल. आणि सजनाचं पण जबाबदारीतनं आणि एक मॅच्युअर प्रेम आपण म्हणतो की बालिश प्रेम नाही की नाही चला आता आपण पळून जाऊन लग्न करू वगैरे, असं बालिश प्रेम नाही दाखवलंय सजनामध्ये. म्हणजे त्यांचं नातं तसं आहे, सजनाचं आणि वंदीचं नातं एकदम असं नटखट. आणि वंदी ज्या एजची दाखवली आहे त्यातून असं ते म्हणजे असं काय म्हणतो आपण खट्याळ असं ते दिसेल. पण त्यांचं सजना आणि वंदीचं प्रेम बालिश नाही आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे नक्कीच. आणि ते आम्हाला पाहायला आवडेल. मला सांगा की पहिल्या शॉटच्या आधी काय भावना होत्या? कारण की आधी वर्कशॉप केलं झालं बोललेत, पण पहिल्या शॉटच्या आधी काय भावना होत्या? ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा कॅमेरा पुढे गेलो त्यावेळेस म्हणजे ऑडिशन देत होतो त्यावेळेस आमच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. पण झालं काय माहितीये का, आम्ही कॅरेक्टरमध्ये एवढं घुसलो होतो की पहिल्यांदा मॉक शूट लागलं, परत ते स्टोरी बोर्डिंग, त्याच्यामुळे आम्हाला कॅमेऱ्याची भीती पूर्ण गेली होती. आणि मला आठवतंय की माझा पहिला होता तो भाला फेकायचा खेळाडूचा, तिथं खेळाडू ग्राउंडवर होता तो. तर मला ते माहितीच नव्हतं कॅमेरा कुठून लागलाय काय, मला फक्त माहिती होतं की भाला लांब फेकायचं आणि मी तेवढंच केलं. माहितीच नाही कधी सीन झाला काय झालं. पण तुझा पहिला शॉट होता? हो. क्या बात आहे. आणि पहिला मी कॅमेरा अँगल ते म्हणजे त्यांच्या टेक्निकलसाठी कुठपर टाकायचा त्याच्यासाठी टाकला, दुसरा ते फोकस कूलरसाठी, आणि तिसरा जो टाकलेला आहे ना तो टेक ओके, आणि तो मी पूर्ण मनातून जीव ओतून टाकला होता ते ओके झालं. क्या बात आहे. तुम्ही दोघं काय सांगाल? तर संभाजी म्हणला तसं की प्री आमचं चांगलं झालं होतं, एक कॅमेरा समोरचं डेअरिंग आमचं चांगलं वाढलं होतं. त्याच्यामुळं तेवढं भीती नव्हती कॅमेराची. पण शूटच्या वेळेसचं एक वाईब असतं, वातावरण असतं ते वेगळंच असतं, मोठे मोठे लाईट्स आणि मोठे मोठे कॅमेरे वगैरे. तर पहिल्या सीनच्या आधी थोडं असं नर्वसनेस आणि थोडंसं धकधक झालं. पण पहिला सीन होता, आम्ही दोघं चालत येतोय केक ताडतनं, कॅक्टस मधनं आम्ही चालत येतोय, असं तो 1 टेक डिझाईन केलेला होता, बोलत बोलत चालत येतो म्हणून. तर तो होता आणि 1 टेकच पहिल्यांदाच आम्ही तो टेक करतो, 1 टेक एकदम तो. आणि सगळे कट झाल्यानंतर भाऊ वगैरे असे पळत आले आणि मिठी मारले, भारी झाले. तर असं वाटलं वा. मग तिथून कॉन्फिडन्स अजून वाढत गेला. आणि मग नंतर तर काही इतकं कॅरेक्टरमध्ये गेलो की मग
काही काही सीनला तर हे पण समजलं नाही की कुठून कॅमेरा होतो ना आम्ही काय केलं. तर एवढं प्रत्येक जण आमच्या कॅरेक्टरमध्ये आम्ही गेलो होतो. लवली. ह्या सिनेमामधून तुम्ही जेव्हा आता प्रेक्षकांसमोर येत आहात तर असं वाटतंय का की पुढचे आर्ची आणि परशा असं तुम्हाला म्हटलं जाईल? मला असं वाटतंय की प्रत्येकाची आपापली वेगवेगळी जागा असते. आपण कुणालाच कुणासोबत कम्पेअर नाही केलं पाहिजे. आर्ची आणि परशा त्यांचं एक वेगळा फॅन बेस आहे आणि एक वेगळी क्रेज आहे त्या दोघांची. तर मला असं वाटतंय जरी कम्पॅरिझन केलं तरी ठीक आहे, कारण त्यांनी एक स्थान निर्माण केलं इंडस्ट्रीमध्ये, तर ती पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि जरी आम्हाला एक इंडिव्हिज्युअल सजना आणि वंदी म्हणून ओळख मिळाली तर अजूनच ग्रेट, अजूनच भारी की बाबा केलंय आपण काहीतरी कष्ट. तर असं आहे. खूप छान उत्तर देतात तुम्ही आणि खूप छान पद्धतीने तुमचं म्हणणं मांडताय, ते मला खरंच खूप आवडलं. कुणी म्हणणार नाही की तुम्ही पदार्पणातले कलाकार आहात म्हणून. तुम्ही एस्टॅब्लिश कलाकारांपेक्षाही फार भारी बोलताय. थँक्यू. आई बाबांनी जेव्हा सिनेमाचा ट्रेलर पाहिला काय होती घरच्यांची प्रतिक्रिया? रडत होती घरची. आजी, मी खास करून आजीचं माझं या फिल्मच्या ह्याच्यात जास्तच आमचं आहे, कारण की एक प्रत्येक आजीला आईला आपलं पोरगं हिरोज असते, ती कसं का असे ना. मग ते आमच्यात माझ्या आजीचं एक शॉर्ट फिल्म झालती आणि गावातल्या एका पोराला घेतलं होतं. आजीचं माझं म्हणणं असं होतं, कसल्याला घेतलं तुला का घेत नाही ते? म्हणलं तसं नसतंय, त्यांचं वेगळं असतंय. मग जेव्हा काय मला हे पण कळलं होतं का पहिल्यांदा की भाऊने मला सजना म्हणून केले, पहिल्यांदा घरी येऊन तिला सांगितलं होतं. म्हणजे भाभी म्हणतो घरी आजीला, म्हणलं भाभी मला पिक्चरमध्ये घेतली म्हणलं भाऊनं. आणि जेव्हा काही असं पहिल्यांदा टीजर आलता का तेव्हा एक फोन करून रडलो होतो. तेव्हा इथं पुण्यातच होतं, बेडरूममध्ये जाऊन फोन करून म्हणलं तसं वाटते भावे काय सांग, लय रडायला लागले. अरे कसलं केलं तू, कधी शिकला एवढं? ते लागे कायच नाही, आपलं एक चिमट आहे म्हणलं, अजून पिक्चर बघायचा सगळं तुला. लाखो तिला पुण्यात आणणारच तू? पुण्यात नाही, तिला आता जास्त प्रवास करता येत नाही, वय झालं. पण सोलापूरला एक प्रीमियर होणार आहे तिथं नक्की. आणि माझी पहिल्यापासून इच्छा आहे, ज्या दिवशी तिच्यासोबत बसून पिक्चर बघेल ना त्या दिवशी मी सुपरस्टार असणार. खूप प्रेम, खूप छान. माझ्या बाबतीत असं सांगायला आवडेल की माझ्या आईला ना, स्पेशली आईबद्दल बोलेल मी, की ती नाटकांमध्ये वगैरे भाग घ्यायची तिच्या वेळेस. आणि तिचं कुठंतरी असं स्वप्न होतं की नाही, असं थोडं तिला क्रेज आहे. म्हणजे माझ्या आई बाबांना दोघांना पण भरपूर म्हणजे सिनेसृष्टीची भरपूर क्रेज आहे. तर मला असं वाटतं की ती माझ्या रूपाने आज तिचं स्वप्न जगतीये. तर जेव्हा आज प्रीमियर आहे तर आहे, ती येणार आहे प्रीमियरला, तर जेव्हा ती बघेल ना तर ती माझ्यासाठी लईच अभिमानाची गोष्ट असणार आहे. आणि हा ट्रेलर बघितल्यानंतर सगळे रडले. सगळे रडले, कारण 4-5 वर्षांची मेहनत त्यांनी एकदम बघितली ना, तर त्यांना पण असं झालं, अभिमानास्पद असं झालं की बाबा आपल्या लेकरांनी काहीतरी केलंय चांगलं. तर ते आनंदाचे अश्रू होते ट्रेलर बघितलं. व्हेरी नाईस, मस्त. तू काय सांगशील संभाजी? पहिल्यांदा खरं तर मी सांगू का, माझे आई वडील जरा थोडे काळजीत होते. ज्यावेळेस मी ऑफिस सोडून इकडे जॉईन व्हायला लागलो ना, त्यावेळेस वडील म्हणत होते की तू सगळं सोडून चाललाय इकडं, आता एवढं तुझे पेमेंट वाढायला लागले, हे वाढायला, तू काम करतोय, आतापर्यंत शिक्षण झालंय तुझं एवढं, तू कशाला सोडून चाललाय? मग त्यावेळेस मी म्हणलं होतं फक्त मला पस्ताव होणार नाही की मी आता सोडली ही चान्स. आणि आता त्याने ज्यावेळेस ट्रेलर बघितलं ना, त्यावेळेस गाणे ट्रेलर बघितलं ना, त्यावेळेस ते सारखं बघत होते. आणि खरंच भारी वाटतंय की आपल्या आई वडिलांनी काय तर पुण्य केले आपल्यासाठी, त्यामुळे आपण इथपर्यंत आलोय. खूप छान. आता मी तुमच्या तिघांसोबत एक गेम खेळणार आहे ज्याचं नाव आहे नाभिना हा अभिना, ज्यामध्ये उत्तर देताना तुम्हाला ते 20-30 सेकंद गप्पा मारायचे आहेत, पण उत्तरामध्ये हो, नाही, येस, नो, ना हे शब्द मागे पुढे मध्ये कुठेच यायला नको. ठीक आहे? अच्छा. पण उत्तर द्यायचंय. हा पण नाही म्हणायचं, पण उत्तर द्यायचं. हा, नो प्रॉब्लेम. आकाश, तुझ्या डोळ्यांच्या बद्दल तुला खूप कॉम्प्लिमेंट मिळत असेल ना, की अरे भारी तुझे डोळे. हा, कॉम्प्लिमेंट मिळतात ना तुला? मिळतात. मग तू थँक्यू म्हणतो की नाही? म्हणतो. आता मला कुठे म्हणाल थँक्यू? तू आता म्हणतो. म्हणणार ना? हो. ओके, तृप्ती वेळ सुरू करते लगेच. तृप्ती, तू एकदम तुझ्या मताशी प्रामाणिक असते ना, तुला जे काय वाटतं ते स्पष्टपणे बोलतेस ना? बोलते. बर, तुला राग आला तरी पण तू बोलून दाखवतेस का? बोलून दाखवते. बर, तुला एखादी आवडणारी गोष्ट नाही मिळाली तर तुझी त्यावरती काय प्रतिक्रिया असते? शॉक होते. हा.
हा ओके, आता संभाजी सोबत खेळूयात. संभाजी वेळ सुरू करते लगेच. संभाजी, तू माझ्या स्टुडिओमध्ये येण्याच्या आधी थोडा घाबरला होतास का? थोडं घाबरलो होतो. का घाबरलास? घाबरलो जरा, पहिल्यांदा आलतो तुमच्या पुढं. मग आता नाही ना टेन्शन काही? आता नाही. आता नाही. इंटरेस्टिंग आहे की नाही? थँक्यू. आय होप की तुम्हाला ही एनर्जी पुढे नक्कीच मदत करेल. विश ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो thank you. मच.